नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना आणि याविषयी मार्च आणि एप्रिल हप्ता वाटप अपडेट आहे. बातमी सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेचे काल शनिवारी म्हणजे 23 मेला कुठल्याही प्रकारचे वितरण झालेले नाही. फक्त शुक्रवारी 22 मेला मोठ्या प्रमाणात वितरण झाले. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वितरण होऊन देखील जर काही बहिणी मार्च आणि एप्रिलच्या लाभापासून वंचित राहिल्या असतील तर त्या बहिणींना कालपर्यंतसुद्धा अजून पैसे आलेले नाही आणि आज रविवार असल्यामुळे वितरण बंद राहणार आहे. तरी माझ्या मते वितरण आता संपलेले असावे, कारण आधीसुद्धा 5 दिवस वितरण चालले, 12 मे ते 16 मे, आणि नंतर अनुसूचित जाती जमातीच्या महिलांसाठी GR आलेला होता आणि त्यांनासुद्धा पैसे मिळालेले आहेत. मग आता ज्या महिला आहेत त्यांना पैसे मिळालेले नाही, त्यांना नेमकं अपात्र केलं आहे का, किंवा त्यांचा जो काही हप्ता आहे तो सोमवारी मिळणार आहे का, याविषयी कुठल्याही प्रकारचं सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. तर मैत्रिणींनो, आपण शनिवारपर्यंत वाट बघितली होती, तरीसुद्धा काही बहिणींच्या कमेंट आलेल्या होत्या की आम्हाला पैसे मिळालेले नाही. मग आता या बहिणींना अपात्र केलं आहे का, किंवा यांचा 3 महिन्याचा लाभ मिळणार आहे याविषयी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करावं लागणार आहे. फॉर्म अप्रूव्ह आहे का, आणि त्याचं स्टेटस चेक केल्यानंतर बँकेचं सुद्धा KYC करावी लागणार आहे. ज्या काही नियम आणि अटी आहे त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही पात्र आहात, परंतु तरी देखील तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागणार आहे. कारण भरपूर अशा महिला आहेत त्यांना अजूनही हप्ता आलेला नाही. शुक्रवारी 22 मेला मोठ्या प्रमाणात वितरण होऊन देखील काही बहिणींना मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही आणि त्या लाभापासून वंचित आहे. अशा बहिणींना हप्ता कधी मिळणार आहे त्या वाट बघत आहेत आणि ह्या बहिणी पात्र आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये तर बहिणी खूप आक्रमक झालेल्या होत्या. त्यांनी सरळ जिल्हा अधिकारी कार्यालयात धडक दिलेली होती आणि तिथे जाऊन त्यांनी मागण्या केलेल्या होत्या की आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला हप्ता आलेला नाही. याविषयी सविस्तर बातमी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही आणि त्या बहिणी स्वतः पात्र आहेत आणि त्या सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशनमध्ये बसतात लाडकी बहीण योजनेच्या, तरीसुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाही, तर त्या आक्रमक झालेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या बहिणी पात्र असून देखील त्यांना पैसे मिळालेले नाही, त्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन मागण्या करत आहेत की आमचा लाभ आम्हाला देण्यात यावा. काही बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरपासून हप्ता बंद झालेला आहे, जेव्हापासून KYC पद्धत निघाली. तर काही बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. मग असं हळूहळू करून लाभार्थ्यांची संख्या इथे कमी होताना दिसत आहे, परंतु खरे लाभार्थी तर हेच आहेत, कारण या गोरगरीब बहिणी आहेत आणि यांनाच हप्त्याची गरज आहे. यांचाच हप्ता थांबवण्यात आलेला आहे. मग ह्या हप्ता थांबवण्याचं नेमकं कारण काय, शासनाने स्पष्टीकरण द्यायला हवं. त्याचप्रमाणे ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्याचं नेमकं कारण त्यांना कळायला हवं. त्यांच्या मोबाईलवर एखादा SMS यायला हवा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत की त्यांना अपात्र केलेलं आहे का, किंवा त्यांच्या हप्ता न मिळण्याचं त्यांचं नेमकं कारण काय आहे त्यांना कळायला हवं. लाडक्या बहिणी जेव्हा महिला व बाल विकास कार्यालयात जातात तेव्हा तिथले अधिकारी त्यांना माहिती देतात, ते त्यांचं काम करतात, परंतु तिथेसुद्धा त्यांचं समाधान होत नाही, कारण तिथे कुठल्याही प्रकारची माहिती त्यांना योग्यरित्या मिळत नाही. मग बहिणींनी कुठं जावं, कोणाला विचारावं की आम्ही अपात्र झालो आहो का, आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता का मिळालेला नाही, त्याचं नेमकं कारण काय आहे, आणि पुढे देखील आम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही, याबाबतीत जे काही प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे त्याविषयी त्यांना कळायला हवं. तर शासनाने कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. कारण खूप बहिणी अशा ज्या आतुरतेने वाट बघत आहे, कारण त्या पात्र बहिणी आहे आणि गेल्या 3 ते 4 महिन्यापासून काही बहिणींना लाभ मिळत नाही आहे आणि काही बहिणींना मार्च आणि एप्रिलपासून आता लाभ मिळालेला नाही. तर अशा बहिणींना लवकरात लवकर लाभ देण्यात यावा. मग उरलेल्या ज्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही, त्यांना अपात्र केलं आहे का, किंवा त्यांना अपात्र केलं असेल तर मग त्याचं नेमकं कारण काय, याबाबतीत कुठली ना कुठली माहिती द्यायला हवी. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हेच विनंती करणार आहोत की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांची पडताळणी व्हायला हवी, पुन्हा पडताळणी व्हायला हवी, कारण त्या पात्र आहेत तरी देखील त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर मैत्रिणींनो, जेव्हा KYCची मुदतवाढ दिलेली होती तेव्हा 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ होती. त्या दरम्यान महिला व बाल विकास विभागाने बहिणींचे जे काही फॉर्म होते KYC केल्यानंतर ह्या फॉर्मची योग्यरित्या पडताळणी केलेली आहे आणि ही पडताळणी करण्यासाठी त्यांनी 2 महिने घेतलेले होते. म्हणूनच मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यालासुद्धा विलंब झालेला असावा आणि त्यामुळेच काही बहिणींना अपात्र करण्यात आलं असावं. आशा करते आजची ही बातमी तुम्हाला समजली असेल.
तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करत चला आणि अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.